हॅलो हॅलो चेक. धन्यवाद. तर एकतर्फी सामना आपल्याला बघायला मिळाला. या अगोदर वन साइड हिरो करण बघायला मिळाला. त्याच्या सोबतीला साहिलनं देखील जबरदस्त खेळी केली आणि इताडे संघानं पहिल्या विजयाची नोंद या स्पर्धेमध्ये केलेली आहे. पहिल्या फेरीमधील हा 5वा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. एनके स्पोर्ट खानवल संघाकडनं बॅटर सौरभ आणि विनोद ही जोडबोली मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. चालू वर्षामध्ये जबरदस्त फॉर्मात असलेला संघ एनके स्पोर्ट खांडव तुम्ही पाहतायत. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आणि दुसऱ्या बाजूला पवन पुत्र पिसे नुकतीच खासदार ट्रॉफी ज्यांच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाली संपन्न झाली. सत्यवान शेलार अँड ऑल टीमनं खूप मेहनत त्या स्पर्धेसाठी घेतली, खासदार चषकासाठी, आणि पुन्हा एकदा आता या स्पर्धेमध्ये तो संघ उतरलेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी जयेश शेलार बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर सौरभ. एक बिग बॅटल, मोठा सामना आता प्रेक्षकांसमोर. पहिलाच बॉल यावेळेला फक्त दिशा दाखवली. स्टिअर करण्याचा प्रयत्न आहे. खराब क्षेत्ररक्षण थर्डमॅनच्या फिल्डरकडनं आणि 2 धावा त्या दरम्यान मिळाल्यात. पहिल्या चेंडूवरती खराब सुरुवात क्षेत्ररक्षकांच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली आणि या 2 धावांनी संघाच्या धावफलकाला सुरुवात. धावांचा श्री गणेश या ठिकाणी झालेला आहे. दोन फिल्डर डीप मध्ये सेट करण्यात आलेला डीप स्क्वेअर लेग आणि एक फिल्डर लॉंग ऑनला तैनात आहे. गोलंदाज सज्ज होतोय. हो, यावेळेला पूल केलेला आहे. हाफ ट्रॅकर बॉल भिरकावून दिलेल्या बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सौरभच्या बॅट मधून येतोय चौकार. उचललेला स्कोर मोजअप विथ सिंगल टीमची टोटल तुम्ही पाहतात. धावफलकावरती 7 धावा. गुड स्टार्ट फॉर द टीम एनके स्पोर्ट खांडवल अँड बॅटर सौरभ. 22च्या स्वरूपामध्ये धाव पूर्ण करण्यात आली. पहिल्या फेरीतील हा 5वा सामना. आज मजा येणार आहे कारण आज अंतिम दिवस या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा. सरपंच चषक कोण जिंकणार, कोणत्या गावामध्ये विजयाचा गुलाल उधळला जाणार, याचं उत्तर तुम्हाला आज संध्याकाळी मिळेल. विनोद समोर पलटवार जयचा सुरू झालेला आहे परंतु कॅच ड्रॉप. विनोदलाही जीवनदान या ठिकाणी मिळालेला आहे आणि येणारी काळ वेळ तुम्हाला सांगेल की हे जीवनदान कितपत योग्य होतं. जयेश पोहोचला होता, आपण पाहतोय चेंडू खाली पोहोचला होता परंतु झेल त्याला पकडता आली नाहीये आणि अखेर जीवनदान या ठिकाणी बॅटर विनोदला मिळालं. स्कोर एका धावेने पुढे सरकला. आपण पाहतोय धावफलकावरती 8 धावा. हेमंत नाईक ॲज अ स्कोरर सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये खूप चांगलं गुणलेखन, अचूक माहिती आम्हाला देत आहेत. इनसाइड आउट क्रॅकिंग स्ट्रोक. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेचा योग्य वापर. बॉल निघून जातोय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. इट्स अ 4 or 6. चौकार आलेला आहे. 4 धावा सौरभच्या बॅटमधून. गुड शॉट.
पुन्हा एकदा फ्लॅशिंग फ्लॅशिंग स्क्वेअर कट, ये भी जाएगी मैदान के बाहर 4 रन। हे पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये, हॅव अ लुक ॲट दॅट। जागा बनवली, स्वतःला रूम दिलं त्या ठिकाणी, कवच पूर्णपणे खाली आहे, पॉवर प्ले सुरू आहे हे बघितलं, हेरल्यानंतर हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला। या सर्व गोष्टी बॅटर्स ला करणं गरजेचे असतात की बाबा फिल्डिंग कुठे सेट केलेली आहे आणि त्यानुसार फटका आपल्याला कुठे चांगला खेळता येईल। म्हणजे काय तर पूर्णपणे सर्व खेळाडूंना पाहून हेरून तुम्हाला रेडी राहायचं असतं आणि जेव्हा त्या दिशेने बॉल मिळेल तेव्हा त्याच्यावरती मोठं आक्रमण करणं गरजेचं असतं। लगातार चौकार सौरभच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले। धावा धावफलकावरती झाल्या 16 धावा। पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर NK स्पोर्ट खांडवळ चांगल्या स्थितीमध्ये। सेकंड राऊंडला यानंतर सुरुवात होणार आहे। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल हनुमान खांडवलच्या विरोधात लढत असेल। मुठवल लॉफ्ट केलेला पुन्हा एकदा, परंतु इथे प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि अखेर विनोदला आता मैदान सोडावं लागेल। झेल स्वरूपामध्ये धक्का लागतोय, विनोद बाद झालेला आहे। लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, वाईडिश लॉंग ऑनला चांगली झेल आणि भावेश शेलारला सफलता मिळाली आहे पहिल्याच बॉलवर। मॅन इन फॉर्म धीरज तरे आपण व्यासपीठावरती या। सोळा धावा, 16ला 1 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत। सौभाग्यवती माया श्रीकांत तरे मॅडम ज्यांच्या सन्मानार्थ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खरोखरच लाजवाब असं आयोजन आहे। कुठल्याही प्रकारची कमतरता बालगोपाल सोनाले पाडाच्या वतीने बघायला मिळाली नाहीये। सर्व गोष्टी लक्ष केंद्रित करून या स्पर्धेला भरवलं। यावेळेला पुन्हा एकदा ओ स्ट्रेट टू द एक्स्ट्रा कव्हर, फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतोय, कॅच ड्रॉप, झेल त्या ठिकाणी सुटलेली आहे आणि एक धाव पळून पूर्ण केली जाते। स्कोर मोस्ट विथ अ सिंगल। टीमची टोटल तुम्ही पाहतात 17 धावा। जितेश न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाला। जितेशची विकेट धोक्यात होती, बॅक टू बॅक दुसरी सफलता मिळाली असती भावेशला, परंतु तसं घडलं नाहीये। झेल त्या ठिकाणी ड्रॉप करण्यात आला क्षेत्ररक्षकाच्या वतीनं। 17 धावा, 17ला 1। सौरभ चांगला खेळतोय, सध्या 14 धावा। सौरभच्या बॅट मधून स्लॉग स्वीप, सिग्नेचर स्ट्रोक, सौरभची ही ओळख आहे। ठोकलाय त्यानं हा षटकार, 6 धावा। शफल झाला, शफल होत असताना फेकून दिला सर स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे। सौरभला झोपेतून सुद्धा सांगितलं ना की स्लॉग स्वीप तुला खेळायचंय, तो आवर्जून मैदानावर येणार, कारण त्याचा आवडता स्ट्रोक आहे। यावेळेला आपण पाहतोय क्रॅकिंग स्ट्रोक, बॉलर बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवता आला नाही, परंतु स्ट्रेट मिड ऑफ लाईक फिल्डर सेट होता, त्याच्याकडे चेंडू गेला आणि त्या दरम्यान बॅटरला मिळाली 1 धाव। स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 24 या आकड्यावरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, 24 रन्स। जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय, दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय पूर्ण फॉलो केलं। गुड कम बॅक फ्रॉम भावेश शेलार, ग्रेट ऑलराऊंडर आहे। आपण पाहतोय अंडर 22 अंडर 23 चा हा खेळाडू वयोगटातील असेल, परंतु मागील 2 ते 3 सत्रांमध्ये या खेळाडूंना सर्वांना प्रभावित केलेला आहे। मला आजही आठवतोय ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून मागच्या वर्षी मकरंद स्फुटी मुठवल या संघामध्ये आय थिंक खेळाडू हा खेळला होता। यावेळेला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न,
जितेश फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. षटक क्रमांक दुसरं येथे समाप्त झालेल्या भावेशच्या विरोधात एक षटकार आला, परंतु विनोदला बाद करण्यामध्ये भावेश यशस्वी झाला. 25ला 1 बॅक करण्याचा प्रयत्न पवनपुत्र पीसीच्या वतीनं या लढतीमध्ये करण्यात आलेला आहे. थर्ड ओव्हर षटक क्रमांक तिसरं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज नरेश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सन्मान्य बंटा भगत पिंपलास मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. तसेच रांदोलीचे सागर भगत या ठिकाणी आलेले आहेत. उमेश पाटील पिंपलघर या तिन्ही आम्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे सरपंच चषकामध्ये. वेलकम. थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी नरेश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर जितेश. जितेश 3 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि फक्त 2 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्यात. नरेश सज्ज होतोय तिसऱ्या षटकामध्ये. 25 धावा. आता 50-50 अवस्थेमध्ये डाव आपण नक्की म्हणू शकतो. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचून मारला, परंतु एलिव्हेशन प्रॉपर मिळालं नाही. फलंदाज बाद होतोय. धक्का लागलाय दुसरा खांडव संघाला. जितेश बाद. करण्याचा प्रयत्न भावेशच्या वतीने करण्यात आला. विनोद बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतो आता जितेश देखील मोठा डाव साकारू शकला नाही आपल्या संघासाठी. तोही स्वस्तामध्ये बाद झाला. न्यू मॅडिन सागरला आता सौरभला चांगली साथ द्यावी लागेल, कारण सौरभने एका बाजूने खूप चांगला अटॅक दाखवलेला आहे. आपण पाहतो 21 धावांवर तो वैयक्तिक बॅटिंग करतोय. नरेश पहिल्याच बॉलवर सफलता. कट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता सागरचा. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना थोडासा चाचपळला. डॉट चेंडू त्याच्या विरोधात. आत्मविश्वासाने आता नरेशची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. जेव्हा तुम्हाला पहिल्या दुसऱ्या बॉलवर विकेट मिळते तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतो. यावेळेला पुन्हा एकदा खेचून मारलेला आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट. पुन्हा डाऊन दी बॉल. जयेश आला. चुकी होणार नाही आणि लगातार आपण पाहतोय 2 झेल त्या ठिकाणी पकडल्या गेल्या. खेळाडू बाद होतोय. सागरला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट. अप्पर कट घेऊ शकला असता. स्क्वेअर कट घेऊ शकला असता. त्या दिशेनं बॉल होता, परंतु ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न केला. प्रॉपर एलिव्हेशन तिथे मिळाले नाही. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल बराच दूर होता आणि तिथून खेचून मारण्याचा प्रयत्न केला आणि बॅटर सागर शून्यावरती बाद होतोय. नरेशनं कमाल केलेली आहे या मॅच मध्ये. पूर्णपणे बॅक करत असताना संजय स्मृती चषक सावधचा चॅम्पियन संघ NK स्पोर्ट खांडवळ या लढतीमध्ये चाचपळतोय. कट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. सौरभ नाराज आहे, कारण तो चांगला खेळला. त्याच्याकडे स्ट्राईक एंड येत नाहीये. मागील ओव्हरमध्ये देखील एक षटकार त्यानं मारला, परंतु पुन्हा तो स्ट्राईक पासून वंचित राहिला आणि या ओव्हरचे 4 बॉल आतापर्यंत पूर्ण झालेत. एकही धाव नरेशने खर्च केलेली नाहीये. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बाउन्स मिळाला. 1 धाव इथे पूर्ण झाली आहे का? रन आउटची अपील करण्यात आली आहे, परंतु सेफली 1 धाव पूर्ण. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये अखेर धाव त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजेच आता मेडन षटक आपल्याला बघायला मिळेल का? ही धाव सुद्धा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 26. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. क्या बात आहे.
जबरदस्त गोलंदाजी, अफलातून बॉलिंग. आतापर्यंत एकही षटक आपल्याला मेडन या स्पर्धेमध्ये बघायला, आय थिंक पहिल्या ओव्हरमध्ये एक मेडन षटक आला होता. बघूया, परंतु इथे आता संधी आहे नरेशकडे. ज्या विकेटवर धावांचा अक्षरशः पाऊस पडतो त्या विकेटवर NK स्पोर्ट खांडव सारख्या मोठ्या संघाला नमवले सध्याच्या घडीला. परंतु सौरव 7 बॉलमध्ये 21, 300च्या स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय. असं वाटतंय की सौरव एका वेगळ्या ट्रॅकवर फलंदाजी करतोय आणि अदर बॅटर्स एका वेगळ्या पिचवर बॅटिंग करतायत. तसंच चित्र आहे मैदानाच्या आतमध्ये. नरेशचं कौतुक करावं लागेल. इथे डॉट आला तर त्याच्या नावी मेडन. आमने लोणाड परिसरामध्ये उभारता सितारा. स्वीप करण्याचा प्रयत्न, बोल्ड झालेला आहे त्या ठिकाणी फलंदाज बाद. बिग विकेट. सौरभ देखील दबाव त्याच्यावरती आला आणि त्या दबावातून तो बाहेर निघू शकला नाही. खेळाडू बाद होतोय. सर्वात मोठी विकेट प्राप्त करत असताना नरेश, सौरभला मैदान सोडावं लागेल. संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणार आपल्याला बघायला मिळाला. नवीन फलंदाज ओमकार मैदानामध्ये एंटर झालेला, परंतु ओमकार नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला बॅटर जयेश. नितेश तयार. लास्ट ओव्हर. 26 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला थोडासा डबल माइंडेड बॅटर होता. मोठा फटका खेळायचा की जमिनी सहाय्यानं केलायचं, कारण त्याला अकाउंट स्वतःचं ओपन करणं गरजेचं होतं. 2 धावा त्या ठिकाणी मिळाले आणि धावसंख्या 2 धावांनी पुढे सरकत असताना 28 वर हनुमान कांडवल आणि मकरंद स्मृती मुठवळ टॉस करण्यासाठी आपण यायचंय. दुसऱ्या फेरीतील तो पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल. हनुमान खांडवलच्या विरुद्ध मकरंद स्फोट मुठवळ अशी लढत आपण यानंतर पाहणार आहोत. बोथ द कॅप्टन, आय काइंडली रिक्वेस्ट यू प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस. आफ्टर 4 ओव्हर आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. 28 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर मध्ये नितेश हाफ ट्रॅकर बॉल, पिकअप शॉट भिरकावून दिलेला बॉलला सीमा पार षटकार. जातात आणि त्या अत्यंत गरजेच्या देखील आहेत. 35 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. पुन्हा एकदा नितेश सज्ज होतोय. यावेळेला स्विंग केलेला आहे, जबरदस्त फटका, बॉल सरळ निघून जातोय. मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. ग्रेट शॉट इंडीड. कॅप्टन ओमकार, ओमकारच्या बॅटमधून हा चौकार. फटक्याची गरज तर होतीच, मोठ्या फटक्याची गरज तर होतीच, कारण धावा फार हळूवार गतीने होत होत्या.
दोन्ही कॅप्टन यायचं आहे आपण, मुठवल आणि कांडवल. 39वा चॅलेंजिंग टोटल कडे वाटचाल. नितेश हा बॉल यॉर्कर आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे धाव पूर्ण झाली आहे का? बॅटला एज होती हलकीशी. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धाव फलकावरती तुम्ही पाहताय 40वा. 40 रन्स. बॅटला हलकासा स्पर्श करून बॉल विकेट कीपर कडे आला होता. आज फार मोठ्या संख्येने मान्यवर कक्षामधून देखील अतिथी या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेताना ऑन स्क्रीन त्यांनाही दाखवलं जात आहे. 40वा धाव फलकावरती आहेत. 40 रन्स फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. चला मॅच सुरू करा. आज आपल्याला एकंदरीत 11 सामने कव्हर करायचे आहेत आणि बरोबर आपण पाहतोय की 1:30 झालेली आहेत. थोडंच आपण डिले आहोत, वेळ आपल्याला कव्हर करावा लागेल. डोंट आर्ग्युमेंट विथ द अंपायर्स. चला पंचांशी कोणी वाद करणार नाहीये. मॅच सुरू करा. रिव्ह्यू कोणत्याच संघाला नाहीये जयेश, फक्त अंपायर सांगतील तर रिव्ह्यू मिळेल. इट्स ओके. अंपायरने सांगितले रिव्ह्यू. इट्स ओके. चेक करूया आपण. 1 मिनिट. रिव्ह्यू आता अंपायर्सने घेतलेला, गोंधळ नको. या चेंडूवरती धाव नसेल. स्ट्राइक एंड एकाच वेळेला दोन्ही फलंदाजांनी सोडणं गरजेचे आहे. स्ट्राइक एंड एकाच वेळेला दोन्ही बॅटर्सनं सोडणं गरजेचे असते. बॅटला लागो अथवा ना लागो, स्ट्राइक एंड एकाच वेळेला दोन्ही बॅटर्सने दोन्ही एकाच वेळेला स्ट्राइक एंड सोडणं गरजेचं असतं. सेकंडला असेल. डॉट चेंडू आलेला आहे त्याच्या विरोधात. असेल डॉट चेंडू आलेला आहे त्याच्या विरोधात. सरपंच चषक सोनालेपाडा तुम्ही पाहतायत आणि ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन मध्ये जी काही नियमावली आहे
त्या नियमांचं पालन करूनच स्पर्धा आपल्याला ही देखील बघायला मिळेल. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. नितेश सज्ज होतोय. ओमकार समोर अराउंड लेग बोल्ड झालेला आहे फलंदाज. धक्का लागतोय आणि याच बरोबर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 40ला 4 विकेट 41 लक्ष सेट करण्यात आलेला सामना जिंकण्यासाठी. वळणार आहोत आपण पुढील सामन्याचा टॉस येथे केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. मॅच असेल 3-3 षटकांची, याची नोंद घ्या. आणि हा टॉस करण्यासाठी क्या बात आहे, ऑन स्क्रीन बघा छोटू दाखवला जातोय. आनंद घेतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. हॅलो हॅलो चेक हॅलो. दुसऱ्या फेरीतील आपण या ठिकाणी पहिल्या सामन्याची नाणेफेकी संपन्न करतोय. मी सन्माननीय सोनालीचे उद्योजक ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये एअर कूलर लाभलेले आहे, सन्माननीय हेमंत प्रकाश पाटील आणि तुषार पाटील साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. सन्माननीय हेमंत प्रकाश पाटील आणि सन्माननीय तुषारजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. खेळणारे संघ आहेत आपण पाहतोय. दोन्ही कॅप्टन जनमान स्पोर्ट्स खांडवल बी आणि त्यांच्या विरोधात मकरंद स्मृती मुठवळ अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्ण ब्लॅक जर्सी वेअर करणारा मकरंद स्मृती मुठवळ आणि जणू काय टेस्ट क्रिकेटर्स मैदानामध्ये उतरलेले आहेत अशी जर्सी आपल्याला बघायला मिळाली आहे जनमान स्पोर्ट खांडवळची. मान्यवरांच्या शुभाचे आपण टॉस करत आहोत. मॅच असेल 3 ओव्हरची. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जातात आणि हेड इज अ कॉल. इट इज अ हेड. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे टीम जय हनुमान स्पोर्ट खांडवळनं. मान्यवरांना विनंती करतोय की आपण पुन्हा मंचावरती विराजमान व्हावं. तुषार पाटील यांना तुम्ही बघितलं आता सिटी फॉर्मॅट मध्ये त्यांचा संघ अर्थातच आपल्याला बघायला मिळालेला आहे. टॉस तुम्ही जिंकलेला आहे, काय निर्णय घेशील? बॅटिंग. 3 ओव्हरची मॅच. पहिल्या मॅच मध्ये खूप मोठी टोटल सेट केली होती. योगेश्वर चांगला खेळला होता. या मॅच मध्ये कोणाकडनं अपेक्षा असतील? योगेश्वर, निखिल करून खूप अपेक्षा आहे. किती टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल? 40+. शुभेच्छा असतील तुमच्या संघाला. क्षेत्ररक्षण तुम्हाला मिळालेलं आहे, मनासारखं झालंय? हो. मग किती धावांपर्यंत थांबवाल? त्यांनी सांगितलं की 40च्या वर जाऊ. 40च्या खाली. शुभेच्छा आम्ही तुम्हाला देखील देतो आणि तिच्या संघाला देखील असतील. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे टीम जय हनुमान स्पोर्ट खांडवळनं आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. या जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत मिस्टर योगेश पाटील सर. थँक्यू. हॅलो हॅलो चेक. लक्ष्य 40 धावांचा आहे. थोडंसं करेक्शन आहे मित्रांनो. हा सामना जिंकण्यासाठी ओव्हर पीसीएस संघासमोर 40 धावांचा पाठलाग ते एक्झॅक्टली करतील की नाही तत्पुरती काही मान्यवर आपल्या व्यासपीठावरती आहेत. भावनांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान इथे संपन्न करणार आहोत. पहिल्याच चेंडूवरती मात्र या ठिकाणी विकेटचा पतन. काय जबरदस्त इथे मात्र चेंडूच्या हाताळणी गोलंदाज जयेश कडून पाहायला मिळाली आणि पहिल्याच चेंडूवरती आदित्यला मात्र या ठिकाणी माघारी पाठवलं. या शून्यावरती हा पहिला धक्का पवनपुत्र पीसी संघाला.
गोलंदाजासाठी ज्यांच्या वतीनं आम्हाला एअर करून लाभलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा आपल्या काळामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून आपला काळ गाजवलेला आहे. पाहू शकाल या ठिकाणी हेमंत प्रकाश पाटील सोनारचे उद्योजक आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान आपण इथे संपन्न करूया. मी गणेश तरे याला विनंती करतो की आपला शुभ हस्ते हेमंत प्रकाश पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करा. या स्पर्धेसाठी त्यांचं आम्हाला मोलाचं योगदान लाभलेलं आहे, चांगलं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचा आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. पुढील सन्मान आपण पाहू शकाल सन्मानित तुषारजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. लेफ्ट हँड बॅटरिंग ते करायचे आणि चांगला खेळ त्यांनी सुद्धा आपल्या काळामध्ये गाजवलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून पाहतो की तपेसचा टीम मात्र नक्कीच सिटी BC4 मध्ये त्यांनी बांधणी केली आणि पहिली स्पर्धा सुद्धा त्यांनी जिंकली. क्या बात आहे. BC4 चॅम्पियन ट्रॉफी त्याचे ते पुरस्कर्ते आहेत, त्यांचा आपण हा शुभ सन्मान इथे संपन्न करीत आहोत. त्यानंतर पिंपळाचे उद्योजक सन्माननीय पंकजी भगत आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. गणेश तर या आपण आपल्या शुभ हस्ते सर्व जे सन्मान आहेत ते सन्मान इथे संपन्न करा. सुशांत घरत यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करीत आहोत. त्यानंतर आपल्यामध्ये मित्रांनो रांजोलचे सन्माननीय सागरजी भगत उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. मी गणेशजी तरी आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सागरजी भगत यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. हे सर्व आमची मित्रमंडळी आहे आणि आपापल्या क्षेत्रामध्ये जबरदस्त कार्य करतायत बिझनेस क्षेत्रामध्ये, त्यांचा आपण हा शुभ सन्मान सरपंच चषक 2024 मध्ये आपण संपन्न करीत आहोत. पुढील सन्मान सन्माननीय महेशजी म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण सन्मानित करूया. प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान आणि योग्य तो सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण देत आहोत. हीच ओळख राहिली बालगोपाल सोनरवाडा संघाची. सुंदर नियोजन, सुंदर आयोजन आणि पाहतो या ठिकाणी स्पर्धेच्या आज आपण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. पहिल्या फिरतीला शेवटचा सामना सुरू आहे आणि सुरू असताना या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन झालं होतं आणि तदनंतर मात्र फलंदाजाने धावा जोडण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत धावफलकावरती 6 धावा लागल्या गेल्या. पर ओव्हरसाठी जर विचार केला तर 10च्या धावकुते धावा जोडायच्या आहेत आणि आतापर्यंत 6 धावा आणि पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ आहे. गोलंदाज जयेश जोशी अगदी हा एंडकडे मात्र मारा करतोय ओव्हर द विकेट ना. सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. आय थिंक काऊ कॉर्नर खुला फिल्डर नाहीये आणि चेंडू सीमेरेषेला जाऊन धडकत असताना मिळतील एकूण 4 धावा. म्हणजे लगभग जी स्किन रन रेट मात्र राखायची आहे त्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 1 गडी बाद 10 पहिल्या षटकामध्ये 40 धावांचा पाठला करत असताना यानंतर पुढील जो सामना तुम्ही पाहणार आहात स्पोर्ट मुठवल संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. नाणेफेकी सुद्धा पाहिली तर आपण नुकतीच संपन्न झाली. जय हनुमान खंडवल बी संघाच्या विरोधात तो संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. तिथे मात्र संपन्न गेलाय आणि फलंदाज बाद होतो मिस्टर भाऊ. थँक्यू डीजे. रिप्ले मध्ये पाहू शकाल फटका जबरदस्त लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. उंची सुद्धा मात्र खूपच जास्त मिळाली फटक्याला. अंतर कापायचं होतं कापू शकला आणि एका पायावरती बॅलन्स आणि सौरभनं सांगितलं की माझा हात जगन्नाथ आहे आणि काय जबरदस्त कॅचिंग त्यांनी मात्र त्या ठिकाणी संपन्न केली. प्रथमतः आदित्य बाद झाला होता 0वरती आणि आता मात्र भावेश बाद झाला. त्याने फक्त आपल्या संघाला 2 धावांचं योगदान दिलं आणि आता अरुणच्या सोबतीला जयेश शिलार आलाय. संघाचे आधारस्तंभ आहेत आणि पाहू शकाल या ठिकाणी आपल्या संघाला कशा रीतीने मात्र तो सावरण्याचा प्रयत्न करेल. जयेश शिलार अष्टपैलू खेळाडू आहे, जबरदस्त कामगिरी करतोय सध्याच्या घडीला प्रत्येक स्पर्धेमध्ये. परंतु या स्पर्धेमध्ये पाहूया आपल्या नावाची छाप तो सोडेल का. गोलंदाजीमध्ये पाहिलं तर हवं तसा तो चमकला नाहीये, परंतु बॅटिंगमध्ये पाहूया कशा रीतीने आपल्या संघाला मात्र या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचा तो प्रयत्न करेल, कशा रीतीने आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचा तो प्रयत्न करेल. सागरच्या विरोधात पहिल्या चेंडू ऑन साईडला खेचून मारलाय, फ्लॅट स्ट्रोक आहे
वाडिश मिडविकेट क्षेत्रामध्ये जबरदस्त शतरक्षण इथे मात्र पाहू शकाल चुकीची कॉलिंग दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आणि फलंदाज बाद झालाय अरुण म्हात्रे रनआउटच्या स्वरूपात लागणारा तिसरा धक्का पवनपुत्र पीसी संघाला. पॉझिटिव्ह होत असताना खांडवल संघाची इथे मात्र पहा ऑफस्टिकचा चेंडूला मात्र ऑन साईडला मात्र त्या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न जर तुम्ही हा फटका कव्हर किंवा कव्हरला जर आय थिंक ड्राईव्ह किंवा पंच जरी केला असता तरी सुद्धा मात्र संपर्क जबरदस्त पाहायला मिळाला असतं. या गोष्टी मात्र कुठेतरी या ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत नसतात कारण प्रत्येक चेंडू जर पाहिलं तर जास्तीत जास्त ऑन साईडला ज्या सीमारेषा असतात त्यांनाच मात्र टार्गेट करतात. एक्झॅक्टली लॉंग ऑन असेल मिड विकेट असेल स्क्वेअर लेग असेल मग लॉंग लेगचा झोन असेल परंतु जर आपण पाहिजे ऑफ साईडला सुद्धा बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळत असतात. मग लॉंग ऑफची सीमारेषा एक्स्ट्रा कव्हरची असेल कव्हरची असेल पॉईंटची असेल तुम्ही या दिशेने सुद्धा फटके खेळू शकता परंतु तसा मात्र अपुरा शिते मात्र जयेशकडून पाहायला नाहीये आणि मात्र त्या चेंडू स्टेज केलं होतं रिक्स उचलली होती परंतु पाहू शकाल बाटची कडा असला कारणानं मात्र त्या ठिकाणी ही एक धाव इथं मात्र कंप्लीट झाली. लेग बाईचा इशारा यस ओके अगदी या बॉडीला स्पर्श होणारा चेंडू अव्वल धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि संत गतीने एक धाव संख्येने मात्र धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय 3 गडी बाद 12ला 3 अशी परिस्थिती आता मात्र आपल्याला पवनपुत्र पीसी संघाची पाहायला मिळते. या दोन फलंदाजावरती भरपूर सारी आता मात्र मदार असेल. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिले तर सत्यवान शेलार असतील किंवा कैलास पाटील नितेश पाटील सुद्धा बॅटिंग करू शकतोय परंतु या जोडीवरती आता मात्र सर्व पिसेकरांच्या नजरा लागलेल्या आहेत की इथून मात्र हा सामना विजयाकडे मात्र घेऊन जातील का की एखादी मॅच विनिंग एखादा फलंदाज इथे मात्र पेश करेल का. बॅकफुटला गेले फक्त ड्राईव्ह केलाय शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत जबरदस्त गोलंदाजी अगदी गोलंदाजी पाहिली तर पूर्णपणे जो फिल्डिंग डिपार्टमेंट सजवलाय खांडवल संघाने त्या अनुषंगाने गोलंदाजी मात्र तिथे केली जात आहे. पूर्णपणे अभ्यास केलाय जणू काय आपण विचार केला तर पवनपुत्र पीसी संघाच्या फलंदाजांचा आणि सध्या तर पाहिलं तर युट्यूबवरती सर्वजण मात्र सामने पाहत असतात मग एखाद्या सामन्याचा हायलाइट सुद्धा पाहत असतात आणि मग त्या ठिकाणी कुठल्या फलंदाजे वीक झोन आहेत स्ट्रॉंग झोन आहेत या गोष्टी सुद्धा पाहिल्या जातात. इथे मात्र खराब प्लेन होती हुक केलाय फटका हवेत केला ओमकार तिथे सज्ज चुकीचा क्षेत्ररक्षण आणि त्याच मुले मात्र या ठिकाणी पाहू शकाल 2 धाबा फलंदाजाने पूर्ण केल्या परंतु हा झेल सोडलाय की खांडवल संघाने सामना सोडलाय. येणारे क्षण मात्र या संघाला सांगून जाईल कारण तो झेल होता जयेश शिलारचा आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की जयेश शिलारची ताकद काय आहे. एक कुठल्या क्षणाला तो मात्र या सामन्याला मात्र तो टर्न करू शकतोय आणि अखेर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 15 धाबा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. लक्ष आहे 40 धाबांचं येणारे 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 25 ची अजूनही आवश्यकता टीम पवनपुत्र पीसी संघाला. चला फिल्डिंग लावून घ्यायची आपण जास्त वेळ घेऊ नका. जबरदस्ती इथे मात्र वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पाहू शकाल या स्पर्धेसाठी आम्हाला अनेकांना मुलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी दिलेलं आहे त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करणार आहोत. या स्पर्धेचा आपण विचार केला तर पहिल्या क्रमांकाची जी आपण ट्रॉफी पाहतो जी आम्हाला स्वर्गीय द्रौपदी नारायण तरे यांच्या स्मरणार्थ मयुरजी तरे सोनालपाडा संघाचे उद्योजक संघ गावातील उद्योजक आहेत त्याच्या वतीने देण्यात आलेले आहेत त्यांचा आपण आभार व्यक्त करू. सेकंड प्राइज ट्रॉफी स्वर्गीय सुरेश दत्तू भुईर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय विशाल दत्तू भुईर सरवलीपाडा याचकडून देण्यात आलेले आहेत त्यांचा आपण आभार व्यक्त करू. तर थर्ड प्राइज ट्रॉफी संजयजी बालराम भुईर सचिव भूमिपुत्र शेतकरी चॅरिटेबल संस्था सोनालेपाडा याचकडून दिलेले आहे त्यांचा आपण आभार व्यक्त करू. मालिकावीर साडी जे आपण पारितोषिक पाहत आहोत स्वर्गीय शांताबाई एकनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ तुकारामजी एकनाथ पाटील सरवलीपाडा याचकडून देण्यात आलेले आहेत त्यांचा मी आभार व्यक्त करीत आहोत. उत्कृष्ट फलंदाजासाठी
आपण ट्रॉफी जी देणार आहोत स्वर्गीय नंदकुमार गोपीनाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ राजू गोपीनाथ चौधरी याचकडून दिलेला आहे, त्यांचा आपण आभार व्यक्त करू. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजासाठी ट्रॉफी दिली जाणार आहे स्वर्गीय काशीनाथ पांडू चौधरी यांच्या स्मरणार्थ मयूर काशीनाथ चौधरी सरवली याचकडून, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि पाऊस उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी एअर कूलर आपल्याला लाभलेले आहे. हेमंत प्रकाश पाटील उद्योजक सोनाळे आणि तुषार पाटील उद्योजक सोनाळे याचकडून दिली जाणार आहे, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. जे सन्मान चिन्ह पाहत आहोत आपण पाहुण्यांच्या आगमनापूर्वी आपण त्यांचा सन्मान करीत आहोत, जे आम्हाला सरोली पाटाचे परी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर पेशन इंजिनियर आहेत दीपेश प्रकाश पाटील याचकडून, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. सामनावरील ट्रॉफी आम्हाला ॲडव्होकेट निखिल कालराम उबाळे शेलारचे आहेत, बहुजन विद्यार्थी संघटना ठाणे जिल्हा उपाध्यक्ष याचकडून, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. मान ऑफ द मॅचसाठी शीतपेय भावेश हरट सोनाळे याचकडून. त्यानंतर जे सन्मान चिन्ह अजून पाहत आहोत सरोली पाड्याचे इंदरजी माणिक पाटील आणि कृष्णामूर्ती याचकडून. जे मालिकावीरसाठी आपण सायकल पाहिली तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर यशवंत पाटील आणि दिलीप बबन पाटील याचकडून, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. सामन्याला सुरुवात होत आहे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आणि गोलंदाज आता मात्र सुरुवात करतोय या तिसऱ्या षटकात जितेश जोशी. बागफूट पंच पटका चांगला पाहायला मिळतोय टक्क्यावरला पुन्हा ओमकार त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि ओमकारला चेंडू बीट करून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण आज ओमकार मात्र चाच पडतोय. ओमकार बॅटिंग पाहिली तर चांगल्या पद्धतीनं केली होती, एक चौकारचा बॅट पण त्याने पाहिला होता, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये मात्र त्याच्याकडून वारंवार आपल्याला चुका पाहायला मिळत आहेत. आणि त्याचमुळे या संघाचे पुरस्कर्ते या सुजित पाटील आता मात्र निराश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. या चौकारानं आता मात्र कुठेतरी फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढेल आणि एक वेगळी संजीवनी आता मात्र पिसे संघाच्या खेम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, कारण संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती आणि येणारा 11 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. आणि मित्रांनो या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान देणारे सन्माननीय बालचंद्र मधुकरजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलेलं आहे, त्यांचा आम्ही मनापासून आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. इथे मात्र पाहू शकाल फटका हवेत केला गेला जबरदस्त. इथे मात्र पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट 3-3 17 चेंडूचा पाठलाग करतायत आणि पाहता पाहता मात्र फलंदाजाने 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. हा षटक पूर्णपणे सांगून जाईल की हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल, कारण पॅनल डिबेटचा षटक आहे. जर या षटकामध्ये किमान 10 पेक्षा अधिक धाबा जर जोडल्या दोन्ही फलंदाजाने तर मात्र पिसेस संघ मात्र या सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक करू शकतोय. परंतु या ठिकाणी जितेशने जर या ठिकाणी हा संसार जर तो चांगला सुरू आहे तो जर उद्ध्वस्त केला, एखाद दुसरी विकेट्स प्राप्त केली तर मात्र या ठिकाणी एनके स्पोर्ट खानवल संघ सुद्धा मात्र या सामन्यामध्ये वापसी करू शकतोय. या सामन्याचा सस्पेन्स काय आहे काही क्षणानंतर आपल्याला या सामन्याचा रिझल्ट सुद्धा पाहायला मिळेल. परंतु दोन्ही संघ आता मात्र त्या ठिकाणी लढतायत झुजतायत, कारण दोन्ही संघांना मात्र हा सामना जिंकायचा आहे. बागफुटला गेल्या ड्राईव्ह केला पाहू शकला अगदी वारिश मुडॉनला मात्र शतरक्षक होते, डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे झाला गेला, परंतु वेस्टर्नवरती निशाणा साधला नाही. सिंगल धाव कंप्लीट झाली. प्रत्येक धाव विजयाकडे पुढे घेऊन जाईल तो म्हणजे पीसीएस संघाला आणि एखादा डॉट चेंडू किंवा एखादी विकेट्स इथे मात्र विजयासाठी त्याचे होप्स वाढवतील, अर्थात एनके स्पोर्ट खानवल संघाच्या. जबरदस्त सामना, सुंदर क्रिकेट सध्या पाहतोय आपण दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. परंतु जोपर्यंत जयेश शिलार खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत मात्र या ठिकाणी विजयाच्या अपेक्षा मात्र या ठिकाणी असतील, त्या म्हणजे पिसेकरांच्या. परंतु लेन पहा किती सुंदर आहे, पूर्णपणे बोगदा चेंडू हाताला गेला. व्हाईट जॉर्करचा प्रयत्न, तिथे मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु मिडलिंग मात्र व्यवस्थित झाली नाहीये. अखेर डॉट चेंडूची मात्र त्या ठिकाणी सांगता पाहिली पाहू शकाल अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श लागला आणि त्यानंतर कुठल्याही प्रमाणे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. जबरदस्त मॅच. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि या विजयासाठी आता मात्र पाहिलं तर अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 8-18 असं समीकरण. हाफ ट्रेकर लेंथ होती, या संधी होती फलंदाजाकडे, परंतु या संधीचं सोनं करता आलं नाहीये. शॉट मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. म्हणजे आज जयेश पूर्णपणे साचपडतोय. त्याची इनिंग जर आपण पाहिली तर आतापर्यंत त्याने 7 चेंडू फेस केले, त्यामध्ये 3 डॉट चेंडू तो खेळला गेला आणि फक्त 4च धाबा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आणि दुसरीकडे आपण जर नरेश शिलारचा विचार केला तर नरेश चांगला क्रिकेट खेळतो या,
एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून पाहिला आपण, एक डबल धाव पाहिली, 2 सिंगल धावा पाहिल्या आणि वारंवार दोन्ही फलंदाजाच्या अगेन्स्ट क्षेत्ररक्षणामध्ये मात्र वारंवार बदल करतोय विनोद पाटील. बेलीचं भान ठेवायचं आहे एनके स्पोर्ट कानवल संघ, लक्ष असू द्या, कारण यानंतर अजूनही आम्हाला 6 सामने कव्हर करायचे आहेत. 7 चेंडू शिल्लक आणि अजूनही पाहिलं तर विजयासाठी 17 धाब्यांची आवश्यकता. पंच केला या ठिकाणी, ऑनसाइडला पूल केलाय, फटका हवेत केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. शतरंज सज्ज सौरभनं कमालीचा झेल तिथे पकडला गेला आणि अखेर नरेश शेलारचा मात्र त्या ठिकाणी खेळ संपन्न झालाय. धक्का क्रमांक 4 लागत असताना पिसे संघाला. या षटकामध्ये पाहिले तर जितेचं स्वागत चौकाराने केलं होतं, परंतु तदनंतर त्याने मात्र जबरदस्त पलटवार केला आणि एका षटकामध्ये पाहिलं तर एका स्पेलमध्ये एक सफलता त्याने प्राप्त केली आणि फक्त 8 धावा खर्च केली. म्हणजे येणारे 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी आपण जर विचार केला तर 17 धाब्यांची आवश्यकता. 6 चेंडू शिल्लक आणि 17ची आवश्यकता. चला लगेचच मी विनंती करतो, नवीन फलंदाजाने लवकरात लवकर एंट्री करायची आहे आणि यापुढील जे दुसऱ्या फरतील जे 2 सामने आहेत ते मात्र प्रत्येकी 3-3 षटकांचे आहेत. विजय संघाच्या सर्व संघांनी नोंद घ्यावी. 6 चेंडू आणि 17ची आवश्यकता. नवीन फलंदाज सत्यवन शेलार उर्फ सत्या 6व्या क्रमांकावरती आता बॅटिंग करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय, परंतु काही घडलं मैदानाच्या आतमध्ये. सर्व काय आता मात्र जयेश शिलारला विसरावं लागेल आणि नव्याने त्याला मात्र सुरुवात करावी लागेल, कारण त्याच्यावरतीच आता सर्व संघाचे आता मात्र आशा पल्लवित आहेत. आणि इथं मात्र पारितोषिक आहे, पेशाने ते इंजिनियर आहेत आणि एनके स्पोर्ट खानवल संघाचे पुरस्कर्ते आहेत. सुजित पाटील यांनी जर एक झेल तरी पकडला तर सन्माननीय भालचंद्रजी तरे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. क्या बात आहे. आणि सध्या सुजित पाटील पाहू शकाल वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करताना त्यांना आपण पाहू शकाल. पहिला चेंडू पाहावं लागेल, कुठेतरी जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळली गेली, त्याचमुळे पंचांनी नो बॉल घोषित केला की हा चेंडू असेल या स्पर्धे सामन्यातील टर्निंग पॉइंट होणारा, की या पुढील चेंडू फिरिट असणार आहे, त्याच्यावरती मोठा हिट येईल का, कारण 6 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 16 धाब्यांची आवश्यकता. राऊंड द विकेट ओव्हर द विकेट मारा करतोय. स्लॉग स्वीप जरूर तिथे पाहायला मिळतोय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव जरूर मात्र पूर्ण झाली. दुहेरीचा प्रयत्न, विकेट धोक्यात जयेश शेलारची. खराब रनिंग बिटवीन द विकेट, खराब कॉलिंग. जयेशला स्ट्राईक हवी होती, परंतु कॉलिंग फार चुकीची झाली आणि पहा जसा जयेश शेलार बाद झाला पूर्णपणे खेळाडू पक्षामध्ये या सन्नाटा पाहायला मिळाला, कारण ज्या फलंदाजावरती खूप साऱ्या अपेक्षा होत्या तो मात्र फलंदाज निराश पावलाने माघारी परततोय आणि अखेर पवनपुत्र पिसे संघाला लागणारा हा 5वा धक्का. फ्री चेंडूवरती फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. हे दुर्दैवच मी म्हणेन या पिसेकरांसाठी. आणि आता मात्र नवीन फलंदाज कैलास पाटील आलाय, इनेट नंबर 7. 5 चेंडू शिल्लक आणि 17ची आवश्यकता, आय थिंक 15ची आवश्यकता, 17ची आवश्यकता होती, परंतु 2 धाबा आतापर्यंत आपण या ओव्हरमध्ये येताना पाहिलेला आहेत, एक नोबॉलच्या स्वरूपात तर एक बॅटच्या स्वरूपात. आणि आता मात्र 15 धाबांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 5. जबरदस्त सामना, नेट टू नेट फाईट, टी फॉर डॅट. जसा तसा उत्तर देण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहतो या दोन्ही संघाच्या माध्यमातून. गोलंदाजाचा मात्र प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करतायत. यंग आहे अंश, परंतु इथे मात्र फलंदाजा अंत करतो करेल का. स्विंग इन डिलिव्हरी, जबरदस्त लेंथ, अगदी सफल होऊन मात्र ऑन साईडला पूल करता प्रयत्न. पंचांचा 22चा इशारा. अजून एक अवंतर धाव इथे मात्र पाहायला मिळाली. सिंगल डबलनं मात्र जास्त काही एनकेएस पण खानवल संघाला नुकसान होणार नाहीये आणि त्या अनुषंगाने मात्र गोलंदाज अंश आता मात्र या ठिकाणी जबरदस्त कमबॅक करतोय. पहिला चेंडू जरूर त्याच्या माध्यमातून अनलिगल पाहिला, परंतु आता मात्र चांगल्या लेंथवरती मारा करतो. या फलंदाजांना कोणत्याही प्रकारची संधी तो निर्माण करून देत नाहीये आणि आता मात्र 4 मध्ये या 14ची आवश्यकता. पावलांचा वापर फटका हवेत केला, मिडो आपला मात्र बीट करतो. चेंडू चला लॉंग ऑफ कडे. सुजित पाटील मध्ये पाहिला तर अगदी चेंडूकडे जाण्याचा प्रयत्न करतोय.
जोपर्यंत 1700 चेंडूला उत्तम फेक करतायत तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण केल्या. आता मात्र सत्याला 3 मध्ये 2 ठोकायचे आहेत, कारण 3 मध्ये 12ची आवश्यकता आहे. पाहू शकाल एखादा मात्र विक्रम आपल्या नावावरती नोंद करेल का की या सामन्यामध्ये हिरोची भूमिका आज सत्या शेलार मात्र बजावेल का. क्षमता तर जरूर त्याच्याकडे आहे, परंतु त्याला क्षमतेनुसार कामगिरी सुद्धा करावी लागेल. 3 चेंडू शिल्लक आणि 12 धाब्यांची आवश्यकता. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सुजित पाटीलकडे चाललाय, परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. 4 धाबांसाठी हा चौकार. विजयासाठी अजूनही 8 धाबांची आवश्यकता. एक झेलसाठी सुजित पाटीलला 1000 रुपये पारितोषिक आहे. झेल सुद्धा त्यांच्याकडेच मात्र उडाला होता, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर होता आणि त्या अनुषंगानं चेंडू मात्र एका टप्प्याच्या साह्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. जबरदस्त सामना, प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना. अजून चित्र स्पष्ट होत नाही की या सामन्यावरती वर्चस्व कुठल्या संघाचं आहे. जरी ते अजून एक चांगला स्ट्रोक जर आला तर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतोय आणि गेलाच पाहिजे. प्रेक्षकांना सुद्धा मात्र असेच सामने पाहायला आवडत असतात. आणि आता मात्र अंश इथे मात्र पुन्हा मार्गस्थ होतोय. पुढे जाऊन केलेला प्रयत्न आणि इथे मात्र पावसाला एसटीच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला सत्या शेलार. आणि अखेर ज्या विजयाच्या त्याने आशा पल्लवित केल्या होत्या त्या मात्र निराशा होत असतात. आणि या ठिकाणी पावसाला या सामन्यावरती पूर्णपणे आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतोय NK स्पोर्ट खांडवल संघाचं, कारण चेंडू शिल्लक आहे 1 आणि विजयासाठी धाबांची आवश्यकता आहे 8. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी ही लेंथ पाहायला मिळाली. आणि एक चेंडूचा केला आता मात्र येणं बाकी आहे. नवीन फलंदाज नितेश पाटील आलाय 8व्या क्रमांकावरती आणि एका चेंडूवरती 8 धाबांची आवश्यकता आहे. जर गोलंदाजाने ठरवला तर या 8 धाबा सुद्धा होऊ शकतात. स्विंगिंग चेंडू आहे, पंचांचे दोन्ही हात समांतर, वाईटचा इशारा, अवांतर धाव तिथे जोडली गेली. अजूनही सामना संपला नाहीये. एक चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 7 धाबांची आवश्यकता. आणि मी मगाशी म्हटलं की गोलंदाजाने जर ठरवला तर या धाबा सुद्धा इथून होऊ शकतात. अजून एखादा अनलिगल चेंडू मार्च मध्ये पुन्हा मात्र या ठिकाणी कमबॅक करू शकतोय पिसे संघ. पाहावं लागेल हा लिगल चेंडू आणि अशा रीतीने मात्र सामना जिंकलाय NK स्पोर्ट खांडवल संघाने. सो अभिनंदन टीम NK स्पोर्ट खांडवल. विवेक शेठ पाटील, सुजितजी पाटील आणि हार्ड लक पवनपुत्र पिसे, हार्ड लक कैलासजी पाटील, हार्ड लक सत्यवानजी शेलार. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या सामन्यातील आपण देऊया मॅन ऑफ द मॅच, ज्याने जबरदस्त इनिंग इथे पेश केली. 8 चेंडूमध्ये तब्बल 3 चौकार लगावले, 1 षटकार लगावला, वैयक्तिक 21 धाबांचं योगदान दिलं. आणि तो खेळाडू आहे मिस्टर सलामीवीर सौरभ इज द मॅन ऑफ द मॅच. चला सौरभ आपण यायचं आहे पारितोषिक घेण्यासाठी. जबरदस्त कामगिरी, परंतु सौरभनं हे पारितोषिक डेडिकेट केलेलं आहे. जो शेवटचा षटक पाहिला आपण, यस यंग स्टार होता आणि त्याच्यावरती पाहिलं तर दडपण सुद्धा होतं, परंतु त्या दडपणाला मात्र नक्कीच कुठेही तो समोर गेला नाहीये आणि कुठला प्रेशर त्याने मात्र घेतला नाहीये. आणि तो मिस्टर आहे अंश उर्फ जानू. या आपण आज जानूनं मात्र सामन्यामध्ये जान टाकली. अर्थात सौरभनं हे पारितोषिक त्याच्यासाठी डेडिकेट केलेलं आहे. एक चांगली खेळाडू वृत्ती, मनाचा मोठेपणा त्याने दाखवला. आणि आपण देणार आहोत पाहुण्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक. सन्माननीय सुशांत भगत आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण सुशांत घरत यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत ही सुंदर ट्रॉफी. आणि जी कोल्ड्रिंक्स आहे शीतपेय आहे, सन्माननीय महेशजी म्हात्रे यांना मी विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण कोल्ड्रिंकची बॉटल देऊया. थम्सअप
आज कुछ तुफानी करते हैं आणि आज तुफानी गोलंदाजी आपल्याला अंश उर्फ जानू यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तुला पुढील स्पर्धेसाठी आणि मित्रांनो तुला पुढील सामन्यासाठी